मागासवर्गीय व्यक्तीच्या जागेला विरोध करणाऱ्या धवलचंद्र दोशीवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा। भाजप अणुजाती मोर्चाने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली मागणी। मला या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे फार वाईट वाटतं। हे जे कोण ग्रस्त आहेत या ग्रस्तांनी माझ्या श्रीमती बबुताई काकासाहेब अडसुळे या मिळालेली मंजूर झाली, शासनाने मंजूर झालेली जागा आहे, तो प्रस्ताव प्रलंबित आहे आणि त्या जागेवर बरेच जणांचा डोळा आहे। त्या जागेची माहिती काढून ती जागा मोठी असल्यामुळे त्या जागेची माहिती काढून सदर व्यक्ती यांनी जागेची बाबत माहिती मागवण्याचा त्यांना अधिकार आहे, ते त्यांना संविधानाने घटनेत दिला आहे। परंतु अर्जामध्ये जी भाषा त्यांनी वापरलेली ती मला बोलण्याची सुद्धा इच्छा होत नाही। अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही। त्याबाबत माननीय SP साहेब यांना आम्ही भेटलो, त्यांना निवेदन दिलं, त्यांना समजावून सांगितलं। त्या जागेबाबत त्यांनी जो अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची सही त्याचे पुरावे देखील माझ्याकडे हे देखील त्यांना दाखवले। त्यानंतर आम्ही मस्के साहेबांना भेटलो, मस्के साहेबांनी सुद्धा याबाबत मला सहकार्य करतो आणि संबंधितांवर कठोर कारवाई करतो अशी मला ग्वाही दिलेली आहे। तरी माझे सहकारी ते सगळे जमलेले, त्यांना ही सगळी बाब निदर्शनाला आणून दिलेली आहे। त्यांनी सुद्धा सांगितले की आपण या संदर्भात घेतो आणि या बाबत आवाज उठवू। तरी माझी एवढीच विनंती आहे की या व्यक्ती जो कोण आहे त्या व्यक्तीला ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई करण्यात येईल अशी। नमस्कार, मी अमर पेंद्रे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष। आज आमच्या एक निदर्शनात अशी गोष्ट आलेली आहे की एवढ्या प्रगत युगामध्ये आणि आपण जात विरहित समाज करण्याच्या प्रयत्नात असताना सुद्धा लोक जातीवाचक शब्द वापरतायत, खालच्या जाती वरच्या जाती असा विभाग करण्याचा प्रयत्न करतायत आणि नाहक त्रास जनसामान्यांना देण्याचा प्रयत्न केला जातोय। असाच एक प्रकार सातारा शहरातील सदर बाजार येथे घडलेला आहे। सिटी सर्वे नंबर 21 सदर बाजार येथील जागा श्रीमती अडसुळेताई यांना मंजूर झालेली मंजुरीसाठी प्रस्ताव केलेला असून सदर जागेच्या बाबतीत धन्यकुमार जोशी धवलचंद्र जोशी यांचा एक अर्ज आमच्या माहिती अधिकारात आम्ही माहिती काय घेतली असता आधी लागलेला आहे, जो माननीय कलेक्टर साहेब यांना देण्यात आलेला आहे। आणि सदर अर्जामध्ये त्या सदर व्यक्तीनं खूप खालच्या पातळीवर जाऊन शब्द रचना करून हा प्रस्ताव मंजूर करण्यात येऊ नये असे सांगितलेले आहे। तर त्या अर्जामध्ये मी तुम्हाला अर्जाची प्रत देईन, त्या अर्जामध्ये सरळ महार जातीचा उल्लेख केलेला आहे आणि अच्युत म्हणून उल्लेख केलेला आहे। कुठं चाललो आपण या प्रगत राज्यात 21व्या शतकात असताना सुद्धा जर आपल्या देशात ही परिस्थिती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो घटनेनुसार अधिकार दिलेला आहे त्याची निस्तर जर पायबंदी होणार असेल तर आम्ही जायचो कुणाकडं। तर त्याचा सदरचा अर्ज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेला आहे की या व्यक्तीवरती ॲट्रॉसिटी ॲक्टखाली कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी आपणाच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो। आज आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने जरी निवेदन दिले असेल तरी आपल्या समाज बांधव कोणत्याही जातीचा असू द्यात, कुठल्याही स्तराचा असू द्यात, पण त्यासाठी आम्ही सर्व समविचारी पक्ष संघटनांना एकत्र घेऊन जर या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन करू ही आपल्या थ्रू मी सर्व प्रशासनाला ग्वाही देतो।